नमस्कार मंडळी, मी महेश जवळे तुमचे स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर आज आपला गोव्याचा तिसरा दिवस आहे आणि आजसुद्धा आपण गोवा एक्सप्लोर करणार आहेत आणि आपण आहोत आता अंजुना बीचला। तर आता आपण इथून निघणार आहोत पुढे। आता आपण बघत राहू आपण आता कुठे कुठे जातोय ते। आणि आज एक स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी, तर ब्लॉग बघत राहा पूर्ण, तुम्हाला एंडला कळेलच की काय स्पेशल दिवस आहे। आजचं सरप्राईज तुम्हाला नक्कीच कळेल। आजचं सरप्राईज तुम्हाला नक्कीच कळेल, एंडपर्यंत बघत राहा। तर स्टे ट्यून, बाय, भेटूया पुढे। तर आता आम्ही थांबलोय पेट पूजा करायला। आता आम्ही एक वडापाव घेतला आहे, एक समोसा पाव घेतला आहे। आता आम्ही निघालो इकडून। तिच्या नातेवाईक आहेत आमची मावशी राहते इकडे गोव्याला, तिच्याकडे जायचं आहे आम्हाला जेवायला। पण आमचं ट्रॅव्हलिंग 45 मिनिटचं असल्यामुळे आम्ही थोडंसं खाऊन जातो आहे। आता आम्ही थांबलो आहे स्वीटच्या दुकानात, मावशीकडे चाललो तर काहीतरी स्वीट घेऊन जायला पाहिजे। आम्ही इथे थांबलो आहे स्वीट घ्यायला, बघूया अजून काय काय घ्यायचं ते। मयुरी टेस्ट करते, मला मास्क काढावं लागेल माझं। चांगलं आहे का बरं? आम्ही घेतले स्वीट्स कारण आम्ही चाललोय पाहुण्यांच्या घरी। चला चला, आम्ही पोहोचत आलो आहे मावशांच्या इथे। हे वाला घर आहे, इथे येलो शटर आहे ना, हे वाला घर आहे, त्यांचं ते शॉप आहे त्यांचं। घराची एंट्री बॅक साईडनी आहे। जाऊ घरा। तर आता आम्ही आलो आहे मावशांच्या घरी। मावशांच्या घरी येऊन बसलो, व्हिडिओ कॉल लावले सगळ्यांना। फोन चालू आहे, दुसऱ्या फोनमध्ये शूटिंग चालू आहे माझी आता। तर आता आपण आलो आहेत मावशांकडे आणि मावशांनी स्पेशल जेवण बनवले, आज व्हेज जेवण बनवले कारण का आज आपला सॅटर्डे आहे। तर जेवण एकदम मस्त स्पेशल बनवलं मावशीने। मावशी इकडे पण आहे, मावशी बघा आमची एकदम मस्त जेवण सर्व करते। तर चला आता जेवायला सुरुवात करूया। तर आता मावशी मयूची ओटी भरत आहे। आता राहायला या 2 दिवस। हो, आठवडाभर येणार, 2 दिवस काय आठवडाभर येणार। तुम्हाला काय पाहिजे? आहे ना, वेस्टर्न पदर घेतलाय त्यांनी, वेस्टर्न पदर काढणार आहे। वेस्टर्न पदर आहे त्याच्याकडे, वेस्टर्न पदर घेतलाय ओटी भरण्यासाठी। हा गोव्याचा पदर, नवीन पदर आहे। भरपूर चिपकले आहेत। अरे वा, मला पण गिफ्ट आले मावशीकडून। तर आता आम्ही निघालोत मावशीच्या इकडून। इकडे बाजूलाच एक 5 मिनिटावरती माहीम लेक आहे, तर आता आम्ही तिकडे जातोय। तर चला आपण तिकडे जाऊया, आता तुम्हाला दाखवतो तिकडचा परिसर कसा आहे ते। आता आम्ही आलो आहेत माहीम लेकला। इकडचं गोव्याचं लेक आहे आणि हे बंजी जंपिंग पण इथे आहे या स्पॉटला। बंजी जंपिंगसाठी आहे, बंजी जंपिंगचं आहे, तिथे बोटिंग पण चालू आहे। आणि इकडे हे
तळेश्वर मंदिर पण आहे. हे तळेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर असं लेक आहे. आम्ही लहान असताना आम्हाला घरच्यांकडून असा ओरडा यायचा की मस्ती केला तर तुम्हाला उलटं लटकवू. तर लोक इकडे पैसे देऊन उलटे लटकतात. आता परिस्थिती आणि वेळ बदलली आता. आणि इकडून बोटिंग चालू होते. बोटिंगसाठी एक स्पॉट आहे. आता आम्ही बोटिंग तर नाही करत आहे. आम्ही इथून पुढे चाललो आहे कारण का आम्हाला एका स्पॉटला पोचायचं आहे लवकर. तर त्यामुळे आपण इथून साईट विजिट देऊन पटकन निघून जाऊया. चला तर आता आम्ही आलो अगोडा फोर्टला. इथे तिकीट आहे इंडियनसाठी 25 रुपये आणि विदेशी नागरिकसाठी 300 रुपये. त्याचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. आणि आता झाले आहेत 5:15. आमच्याकडे 15 मिनटंच आहेत. तिकीट काढून घेतो. तिकीट काउंटर इकडे आणि फिरूया जरा इकडे. हा बाहेरचा एरिया. इथे बाईक पार्किंगसाठी एंट्रीला पण 50 रुपये घेतले जाते. तर तिकीट काढली आहे पर पर्सन 25. 2 तिकीट आम्ही काढले आहेत. इथे तिकीट चेकिंग होते. इधर वीडियो मत बनाओ सर, आप अंदर एंट्री पे अलाउड नाही. नहीं नहीं तरी बराच क्राऊड आहे इकडे. आणि मयुरी तयार आहे आता फिरायला पूर्ण फोर्ट. 1 तास ट्रॅव्हल करून आलो. 1 तास ट्रॅव्हल. रोड संपत नव्हता. कंटाळा आला ट्रॅव्हल करता करता. कारण मग आम्ही खूप आतल्या साईडला गेलो होतो. तर हा अज्ञात किल्ल्याचा माहिती आहे ही. 1962ला किल्ला बनवला गेला होता. पोर्तुगाजनी लोकांनी बनवला होता हा किल्ला. स्क्रीनशॉटकडून माहिती वाचून घ्या. ही सर्व किल्ल्याची माहिती आहे. आणि हा एक मॅप आहे किल्ल्याचा. बघू शकता तुम्ही. तर इकडून किल्ल्याची एंट्री आहे. बाहेरच्या साईडने दिसत नाही किल्ल्याला एंट्री कुठून करायची. पण जवळ आल्यावरती समजतं की एंट्री आहे इथून. गुप्त दरवाजा आहे ॲक्च्युली. पुन्हा एकदा तिकीट चेक झाले एंट्रीला 2दा. एंट्री मारल्यावरती असं आहे जेलसारखं वाटते. आपण इथून जाण्यावरती स्टेअरकेस आहे. चिरेबंदी स्टेअरकेस आहे. वर आल्याच्या नंतरला आम्हाला वाटतं वॉच टॉवर आहे. आणि या साईडला पूर्ण समुद्र आहे. तर आम्ही आता या किल्ल्यावरती आलोय. तर कसं वाटतंय मयुरी तुला या किल्ल्यावरती येऊन? एक साईड समुद्र आहे. ॲक्च्युली सीन बघण्यासाठी चांगला आहे हा किल्ला. बट काय असं नॉर्मल किल्ला आहे. जास्त आपले जसे शिवाजी महाराजांनी जसे किल्ले घडवले होते तसे किल्ले नाही आहे. ते नॉर्मल आहे. आपला इतिहास तो वेगळाच होता. हे बघा मनोरंजनाचे ठिकाण आहे. भरपूर क्राऊड आहे.
आणि किल्ल्याच्या आतली बाजू ही आहे आणि जास्त मोठा किल्ला नाही हा, एवढाच किल्ला आहे. आणि आत डायरेक्ट येऊ शकत नव्हतं, इथे मध्ये एक हे गॅप आहे. चारही साईडने तटाबंदी आहे आणि यामध्येच हे एवढा स्पेस आहे आणि एका बाजूने समुद्र आणि एका बाजूने डोंगर, अशी या किल्ल्याची रचना आहे. तर आता आपण आलो आहे फोर्टच्या एका वेगळ्या साईडला. इकडून हे सेल्फी पॉईंट आहे ॲक्च्युली. इथे भरपूर जण फोटो काढायला येतात आणि इथे असे गॅप्स आहेत, वेटिंगला उभा राहते फोटो काढण्यासाठी. आणि हा सर्व समुद्र आहे बाजूला. तर असा सुंदर व्ह्यू इकडचा. सनसेट सकाळ करण्यात येतो. अगोडा फोर्ट आहे, ह्याच्यात शेजारी हे लाईट हाऊस आहे. इथे पण वरती जाऊन बघू शकतो आपण. चारी साईडचं सर्व दिसतं इथून. चला तर आता आम्ही निघतो अगोडा फोर्टवरून, कारण का टाईम झाला आहे. 6:15 झाले आहेत आता आणि इकडे सर्वांना बाहेर काढतात फोर्टमधून आता, कारण का काळोख होईल. काळोख होतानाच्या टायमाला कोणाला ठेवत नाही तिथे. तर आमचं फोटो सेशन वगैरे प्रॉपर झालं आहे. आता आम्ही पण निघतो आहे आणि भरपूरसं हे खाली झालं आहे. मग अशी खूप गर्दी होती, आता कोणीच नाही इकडे. तर चला मग आपण पण निघूया इकडून. आता जाऊया पुढे नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर मयुरीला आता भूक लागली आहे, तर ती मला जबरदस्ती घेऊन आली आहे पाणीपुरीवाल्याकडे. म्हणजे भूक तिला लागली नव्हती, तिला पाणीपुरीवाला दिसला म्हणून भूक लागली तिला. तर आता पाणीपुरी खाऊया. अभी किसकी पाणीपुरी? मेरी है. चलो तुम्ही खाता हो. चला तर आता आम्ही जातोय क्रूजवर. आणि हेच सरप्राईज देणार होती तुम्हाला मयुरी. ॲक्च्युली आज असा स्पेशल डे आहे की आज आमची 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे. वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. आता तशी तर आमची ॲनिव्हर्सरी खूप लांबवाली आहे, मोठी आहे, पण आता 1 मंथवाली वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. लास्ट 11 डिसेंबरला आमचं लग्न झालं होतं आणि आज 11 जानेवारी आहे. तर आता आम्ही क्रूजमध्ये एंट्री मारतोय. तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन कसं आहे सर. हा डायनिंग एरिया आहे. हा फर्स्ट फ्लोअरला आहे. हा आम्ही चाललोय वरती. हा टॉप फ्लोअर आहे. आणि इकडे फुल DJ साऊंड ऑर्केस्ट्रा आहे. सिटिंग एरिया आणि वरती पण टॉपला पण आहे, पब्लिक बसली आहे. तर आपण कुठे बसूया? वरती जायचं का इथे बसूया? तर आता क्रूजवरती स्क्रीन चालू झाली आहे. बाजूला अजून एक क्रूज लागली आहे. आणि आपल्या बॅक साईडला बार काउंटर आहे. क्रूजवरती पण विंडो सीट पकडली आहे मी. इथून ओपन असल्यामुळे व्ह्यू मिळेल मला. क्रूजमध्ये स्टार्टर चालू झालं आहे. बिग डॅडी कसं मारून दिसतं. आणि ह्या साईडला
स्टार्टर याची गर्दी आहे. खूप क्राऊड आहे इकडे, लाईन लागली. स्टार्टरमध्ये फक्त व्हेजच आहे आता. या साईडला ड्रिंकसाठी पण खूप गर्दी आहे. तर आता आम्ही आलो जेवायला आणि जेवण घेण्यासाठी एवढी गर्दी होती ना, माझ्यासाठी एक टास्क होता जेवण घेणं. म्हणजेच आता हे जेवण घेतलं, क्वालिटी काही एवढी चांगली नाही, दिले म्हणून दिले. आणि फुल गर्दी या क्रूजवरती. असं वाटतं गोव्यातली सर्व पब्लिक ह्या क्रूजवरतीच आली आहे. तर आता मी क्रूजमधून बाहेर निघालो आहे आणि ह्या क्रूजचा रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर क्रूज फक्त दिसायला बाहेरून चांगली आहे, पण एकदम बकवास आहे. आम्ही कोणाला रेकमेंड नाही करत. आणि कोणीही चुकून पण क्रूजमध्ये जाऊ नका. क्रूजचं नाव आहे लॅक्सिकॉन. तर कोणीच ह्या क्रूजमध्ये येऊ नका प्लीज, कारण का आतमधलं जेवण एकदम थर्ड क्लास, सर्विस थर्ड क्लास, क्राऊड पण थर्ड क्लासच होता. आम्हाला अजिबात आवडली नाही. तर तुम्ही याल तर नेक्स्ट टाईम वेगळी क्रूज होता, या क्रूजमध्ये तर नक्कीच नका येऊ. चला तर आता आम्ही निघतो इकडून रूमवरती आपल्या, कारण आता वाजले आहेत 12:10 झालेली आहेत. खूप लेट झालं आहे. आता इथून आपल्याला नाही बोलाल तरी 45 मिनिटचं ट्रॅव्हलिंग आहे. आता आपण इकडून निघूया. तर स्कूटीवरती दोघांना जायचं आहे सेफली. तर भेटूया मग रूमवरती. तिकडे बाय बाय करतो तुम्हाला. चलो. आम्ही क्रूजमध्ये जाऊन आलो, पण आमचं तिकडे जेवण चांगलं नसल्यामुळे आमचं पोट नाही भरलं आहे आणि आम्ही तिथे खाल्लं नाही. फूड क्वालिटी चांगली नव्हती. त्याचा बारडूमध्ये आम्ही आता आलो आहे. इकडचं सर्व आम्हाला एंट्रन्स वगैरे मस्त छान दिसतोय, त्यामुळे आज आम्ही आता इथे ट्राय करणार जेवण. मस्त शांत सायलेंट सॉन्ग चालू आहेत. तर आपण आता इकडे जेवूया. चला तर आता आमची 1 मंथ वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया आपण. मगाशी तुम्हाला सांगितलंच, पण आम्ही मगाशी केक कापला नाही. क्रूजवरती ॲक्च्युली केक कापायचा होता, पण क्रूजवरती केक अवेलेबल नव्हता, त्यामुळे आम्ही केक कटिंग नाही केली. पण आता आम्ही इथं रेस्टॉरंटला आलो आहे, तर इकडे केक अवेलेबल होता, तर आपण इथेच केक कापूया आता. चला. कट करतोय. Happy 1 month anniversary. Happy 1 month anniversary and many more. Many more to celebrate. तर फायनली केक कटिंग झालेली आहे. आता बघू. आम्ही थोडं सामान नॉर्मली जेवायला मागवलं आहे. थोडंफार खाल्लं होतं तिकडे, तर नॉर्मली लाईटली काहीतरी खाऊ आणि निघू. मग इकडून रूमवरती जाऊया. चला तर आता आम्ही आलो आमच्या रूमवरती. तर आज आम्ही खूप थकलो आहे ॲक्च्युली. आज आम्ही खूप फिरलो. खूप फिरलीस ना गं? खूप फिरलो ॲक्च्युली आम्ही लोक आज. नाही बोललं तरी 70 ते 80 किलोमीटर आम्ही आज फिरलो स्कूटीवरती. आणि आता रिटर्न आम्ही घरी आलो. आमच्या घरी मीन्स आमच्या रूमवरती. तर खूप स्ट्रगल केले आज. बरेचसे स्पॉट केलेत. आधी आमच्या रिलेटिव्हकडे गेलो, नंतर अगोडा फोर्टला गेलो, क्रूजवरती गेलो. सगळ्यांचं डिस्टन्स खूप लांब होतं, पण आम्ही कवर केलं. आणि तुम्ही कळवा हा ब्लॉग कसा होता, तुम्हाला आवडला का. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांनी सजेशन कमेंटमध्ये नक्कीच द्या, आम्हाला ते आवडेल. तर चला, हा ब्लॉग इथेच एंड करतो. टाटा, बाय बाय, सी यू, Bye. स्टे ट्यून.